प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित विनायका गुरुकुल सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सायन्स एक्सप्रेसला भेट देऊन विज्ञान व पर्यावरणातील बदल याबाबतचे धडे अत्यंत कुतूहलाने गिरविले। यावेळी चिमुकले विद्यार्थी सायन्स एक्सप्रेसच्या प्रदर्शनीतील वैज्ञानिक बाबी न्याहाळताना रममान झाले होते। शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाप्रती आवड निर्माण व्हावी या उद्देशाने प्रेरित सायन्स एक्सप्रेसचे रविवारी अमरावती रेल्वे स्थानकावर आगमन झाले। जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत आपल्या संशोधनात्मक कौशल्याला चालना द्यावी असे तज्ञ मंडळींनी आवाहन केले होते। प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारे संचालित विनायका गुरुकुल सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सायन्स एक्सप्रेस क्लायमेट ॲक्शन स्पेशल नावाने असलेल्या या 16 डब्यांच्या ट्रेनला भेट दिली। विनायका गुरुकुल सीबीएसई ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड वृषाली गावंडे मॅडम यांच्या मार्गदर्शन अंतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन तसेच निसर्ग संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना जनजागृती केली। या प्रसंगी विद्यार्थ्यांना ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट, पाणी व्यवस्थापनाचे नियोजन, विजेची बचत, काळाची गरज, सोलर पॅनल, प्रागैतिहासिक काळातील स्मारके, वन्यजीव अनुभव, ऊस पंपाचा शोध आदी बाबत विनायका गुरुकुल सीबीएसईच्या शिक्षकांनी विस्तृत माहितीसह मार्गदर्शन केले। यासोबतच सिंचन सुविधा, घटपर्णी झाडांचे प्लास्टिक मॉडेल्स, ध्रुवीय अस्वल, प्रदूषणाचे दुष्परिणाम व पृथ्वीवरील भार अशा विषयांसंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांनी जिज्ञासापूर्वक जाणून घेतली। यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन शिक्षकांनी त्यांचे समाधान केले। हवामानातील बदल व मुलांमधील कुतूहल लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण होण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया विनायका गुरुकुल सीबीएसईच्या विद्यार्थी व पालकांनी दिली। अमरावतीमध्ये जी सायन्स एक्सप्रेस आलेली आहे ते प्रकृतीचं संरक्षण कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं, कोणकोणते त्याच्यासाठी उपाय आहेत ते सर्व या ट्रेनमध्ये दिलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने करायचे त्याचे सर्व फायदे, त्याचे तोटे ते सर्व या याच्यामध्ये दाखवलेलं आहे। ही ट्रेन मुलांसाठी साधारणतः खूप फायदेशीर आहे। त्या ट्रेनमध्ये कोणकोणत्या प्रकृतीच्या संरक्षणाबद्दल म्हणजे हवा, पाणी, त्याच्यानंतर जमिनीची धूप कशी होते त्याबद्दलची सर्व माहिती या ट्रेनमध्ये दिलेली आहे। जैवतंत्रज्ञान तसेच विज्ञान व तंत्रज्ञान यासंबंधी माहिती देताना विनायका गुरुकुल सीबीएसईच्या शिक्षक वृंदांनी दिली ही प्रतिक्रिया। Today we are gathered here to visit this science express and it is very beneficial for students, especially we have taken our students for here so they will know the different topics of science and they will be aware about the science and our environment, and this is today's need. There are different topics and different bogies and they have given various, like we are facing nowadays, we are facing lot of problems related to environment like air pollution, water pollution and all other pollution. So students will get idea about this and what the means what we can do for that, what we can do for save our environment. So what this is very knowledgeful for all students. So ही सायन्स एक्सप्रेस आहे, यामध्ये सगळे सायन्सबद्दल माहिती देण्यात येत आहे। मुलांना कशा प्रकारे सायन्समध्ये प्रॅक्टिकली वगैरे कसं सांगायचं, काय करायचं या सायन्स एक्सप्रेसमध्ये पाहून आपण त्या प्रकारे त्यांना सांगू शकतो। We came here to see Science Express because it is serving very nice contents and it is very innovative way to learn science. Many contents are there, means on air pollution, on global warming, and how the climate is changing. It is also shown over here. Many pictures are there. Many pictures are there given inside. Many models are also given. They will help the children to know what is the exact meaning of the each topic. So it will help students to learn science. Science Express has arrived at Amravati. We all are Vinayaka Gurukul students and teachers. We are gathered here to take information from this express. Every bogie is giving different type of information, like here climate action special is there. This is a special opportunity to each and everyone that we are getting information about science, climate, environment and all information here. सायन्स एक्सप्रेस ट्रेनला विद्यार्थ्यांची भेट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाबद्दल पालकांनी विनायका गुरुकुल सीबीएसईच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन करीत आभार मानले।